आषाढ निमित्त आज आपण खमंग खुसखुशीत अशा ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या कशा करायच्या ते बघणार आहोत। अगदी झटपट बनवून तयार होतात। एकूण एक पुरी फुगलेली आहे, बघू शकाल, अजिबातही तेलकट झालेली नाहीये। जरूर करून बघा। ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या कशा करायच्या पटकन सुरुवात करूयात। तर ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या तयार करण्यासाठी इथे मी एका परातीमध्ये 1 वाटी घट्ट भरून असं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। तर हे 1 वाटी पीठ आपण परातीमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर 1 वाटी ज्वारीचं पीठ आहे, तर 1च चमचा किंवा 1 टीस्पूनच यामध्ये आपल्याला बेसनाचं पीठ घालायचे। त्यानंतर इथे लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे। 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहेत, तर हे सुद्धा घालूयात यामध्ये। त्यानंतर पाव चमचा हळद घालायची, चवीनुसार लाल तिखट घालायचं, पाव चमचा हिंग घालायचा, 1 मोठा चमचा आपल्याला धन्याची पूड किंवा धनेपूड घालायची आहे। त्याच्यानंतर एक साधारण पाव चमचा ओवा घेतलाय, तर ओवा हातावरती चोळून असा घालायचा, म्हणजे त्याची चव छान उतरते। त्यानंतर 1 चमचा तीळ घालायचे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। आता हे सर्व व्यवस्थित एकजीव करायचं आणि सुरुवातीला आधी कोथिंबीर घालायची, भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आवर्जून घाला, त्याची चव अतिशय सुंदर उतरते। आता हे सर्व जिन्नस घालून झाले की यामध्ये 1 टीस्पूनच आपल्याला तेल घालायचं आहे। पुऱ्या छान खुसखुशीत होतात तेल घातल्यामुळे। आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालायचं आणि ह्याचा एक गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। खूप दाटसर नाही आणि खूपही सैलसर गोळा मळायचा नाही। अतिशय खमंग खुसखुशीत ह्या पुऱ्या चवीला लागतात, झटपट बनवून तयार होतात। या आषाढ महिन्यामध्ये या ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या आवर्जून करून बघा। गव्हाच्या पिठाच्या पुऱ्यांची रेसिपी सुद्धा मी ऑलरेडी चॅनलवरती पोस्ट केलेली आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते, आवर्जून जाऊन बघा। तर हा गोळा इथे मळून घेते मस्त। तर बघू शकाल हा गोळा व्यवस्थित इथे मी मळून तयार केलेला आहे। खूपही घट्ट नाही आणि खूपही सैलसर नाहीये, मीडियम कन्सिस्टन्सीचा हा गोळा इथे मळून तयार केलेला आहे। आता काय करायचं, पोळपाटावरती एक मी प्लास्टिक घेतलेलं आहे, तर यावरती साधारण 1 छोटा चमचा तेल घालायचं आणि प्लास्टिकला व्यवस्थित तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने, आणि यातून एक छोटा गोळा घ्यायचा, हातावरती एकसारखा व्यवस्थित करून घ्यायचा। हे बघा, आणि हा व्यवस्थित गोळा आपल्याला छान असा थापून घ्यायचा आहे। बघू शकाल इथे तुम्ही हा गोळा मी व्यवस्थित असा थापून घेते आणि जर चिकटत असेल तर हाताला थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि व्यवस्थित थापून घ्यायचं। हे बघा इझिली थापल्या जातो, कारण ज्वारीचं पीठ आहे, अजिबातही चिकटत सुद्धा नाही जास्ती काही। ही पुरी खूपही पातळ करायची नाही आणि खूपही जाड करायची नाही। हे बघा, तर हे व्यवस्थित मी थापून घेतलेलं आहे। आता माझ्याकडे इथे टोक असलेला हा ग्लास आहे, तुम्ही वाटी घेतली तरी सुद्धा चालू शकतं। ते पुरी छान एकसारख्या दिसतात म्हणून मी ग्लासाचा वापर केलेला आहे। तर अशा पद्धतीने ह्याची पुरी पाडून घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने, आणि साधारण एवढ्या थिकनेसची ही पुरी इथे लाटून तयार केली आहे। गॅसवरती कढईत तेल गरम होण्यासाठी मी ऑलरेडी ठेवलेलं होतं, तर ही पुरी आपण या तेलामध्ये घालून घेऊयात। हे बघा इझिली सुटून येते मस्त। तर तेलामध्ये ही पुरी सोडून घेऊयात, थोडंसं झाऱ्याच्या साहाय्याने खालती दाबायचं, म्हणजे पुरी छान फुलून वरती येते। आहा, काय टम्म फुगलेली आहे पुरी, बघू शकाल इथे तुम्ही। ह्या पुऱ्या खूप पातळ लाटायच्या नाहीत, नाहीतर मग खूप जास्ती कडक होतील आणि फुगणार देखील नाहीत। तर आता एक साईड तळून झाली की पलटवून घेऊयात आपण। आहा, काय सुरेख कलर दिसतोय, बघू शकाल इथे तुम्ही। सारखी अलटपलट सारखी करायची नाही, एक साईड तळून झाली की मगच दुसरी साईड तळायची। तर इथे ही पुरी आपली तळून तयार झालेली आहे, बघू शकाल काय मस्त रंग आलेला आहे आणि टम्म फुगलेली देखील आहे। तर आता ही पुरी तळून झाली की एका जाळीमध्ये मी काढून घेते, म्हणजे त्याच्यातलं तेल संपूर्ण निथळून जाईल आणि पुरी सॉगी देखील होणार नाही। तर अशाच पद्धतीने दुसरी देखील इथे बघू शकाल गोळा मी थापून घेतलाय। आता ग्लासाच्या साहाय्याने ही सुद्धा पुरी आपण पाडून घेऊयात।
मस्त. आणि ही पुरीसुद्धा आपण तेलामध्ये सोडून घेऊयात. तर अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या इथे तळून तयार करते. मस्त बघू शकाल, मस्त टमाटम या पुऱ्या फुगतात बघू शकाल इथे तुम्ही. काय सुंदर दिसते आणि इतका खमंग सुवास दरवळतो ना या पुऱ्या तळण्याचा. या आषाढ महिन्यामध्ये ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या जरूर तुम्ही करून बघा. मस्त काय टमाटम ही पुरी फुगलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही. आहा, जबरदस्त. आता एक साईड तळून झाली की पलटवून घेऊयात. वा, सुरेख कलर येतोय बघू शकाल इथे तुम्ही. मस्त. आता ही पुरीसुद्धा तळून झालेली आहे. तर आता त्याच जाळीमध्ये ही पुरी देखील आपण काढून घेऊयात. रंग बघू शकाल काय सुरेख आलेला आहे. हे बघा, जबरदस्त. आता ग्लासाच्या साह्याने सुद्धा करू शकता किंवा इवन हे बघा, एक गोळा घ्यायचा. तुम्हाला कितपत छोटी हवी आहे मोठी हवी आहे पुरी, तर असा हा गोळा प्लास्टिकवरती ठेवून तेलाचा हात लावून व्यवस्थित थापून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने. आणि डायरेक्ट तुम्ही ही अशीच पुरी तेलामध्ये सोडली तरीसुद्धा चालू शकतं. मोठ्या मोठ्या पुऱ्या केल्या तरीसुद्धा चालू शकतं. तर आता ही पुरीसुद्धा आपण तेलामध्ये सोडून घेऊयात. हे बघा अशा पद्धतीने. मस्त. तर ही सुद्धा पुरी, ह्या पुऱ्यासुद्धा अशा जर थापून जरी केल्यात ना तरीसुद्धा ह्या पुऱ्यासुद्धा छान फुगतात बघू शकाल इथे तुम्ही. किती टम्म ही पुरी फुगलेली आहे आपली. जबरदस्त. क्या बात आहे. आता पलटवून घेऊयात. आणि जर तुम्हाला खूप कुरकुरीत पुऱ्या हव्या असतील तर सारखं मग अलटपलट करून पुरी तळली तरीसुद्धा चालू शकतं, पण ती पुरी जास्ती तेलकट होईल. तर आता ही पुरीसुद्धा छान व्यवस्थित आपली तळून झालेली आहे. बघू शकाल काय सुंदर रंग आलेला आहे आणि छान अशी फुगलेली देखील आहे. तेल निथळवून घेऊयात आणि त्याच जाळीमध्ये ही पुरी काढून घेऊयात. तर इथे सर्व पुऱ्या तळून तयार केलेल्या आहेत आणि काय छोट्या छोट्या छान सुरेख या पुऱ्या दिसत आहेत बघू शकाल. आणि एकूण एक पुरी यामधली फुगलेली देखील आहे. यातली एक पुरी तुम्हाला मी ओपन देखील करून दाखवते. आणि बघू शकाल अजिबात ही पुरी तेलकट झालेली नाही आहे. हे बघा, हाताला माझ्या अजिबातही तेल नाही आहे. मस्त. तर हे बघा, एक पुरी तुम्हाला तोडून दाखवते. पापुद्रा बघू शकाल काय सुरेख आलेला आहे. जबरदस्त. अतिशय चवीला सुंदर होतात. लिंबाच्या लोणच्यासोबत किंवा आंब्याच्या लोणच्यासोबत ह्या पुऱ्या इझिली तुम्ही खाऊ शकता. लहान मुलांना सुद्धा तुम्ही इवन डब्यात सुद्धा देऊ शकता. अतिशय सुंदर होतात. जरूर अशा पद्धतीने ह्या ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या आवर्जून तुम्ही ह्या आषाढ महिन्यामध्ये करून बघा. तुम्ही खा, घरातल्यांना खाऊ घाला. घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडतील याची खात्री आहे. आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.